नमस्कार मंडळी, मी सांची. स्वागत आहे आपलं सांची शैलीच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे 1 जानेवारी 2025. वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचं चांगले काहीतरी चांगलं असं पॉझिटिव्ह वाईब म्हणून आम्ही चाललेलो आहोत वसईला. वसईला भुईगाव आहे ना, तिकडे स्वामी समर्थांचं मठ आहे. तर या वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने, तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो. श्रीजी माझ्या सासूबाई आहे, आकाश आहे आणि मी. तर मिस्टरांना सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे ते कामावर चालले. तर आम्ही आता जाणार आहे आणि याची फुल तयारी झालेली आहे. इथे कुठे जाऊया, कुठे जाऊया, चल चल जाऊया. तर आता वाजलेत 12 आणि आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे. सगळी तयारी वगैरे झालेली आहे. तर मी पहिल्यांदाच चाललेले आहे तिकडे. बघूया आता कसं, म्हणजे मला काही आयडिया नाही आहे, तरी पण मी बघितलं. म्हणजे वसई स्टेशनवरनं वेस्टला जायला लागतं. तिकडे रिक्षा असते किंवा बस. तर बघू, आजचा प्रवास हा थोडा चॅलेंजिंग आहे कारण मी पहिल्यांदाच चालले तिकडे. तर बघूया. तर मस्त असं स्वामींचं आम्ही दर्शन घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत स्वामींचं दर्शन घ्या. आणि वर्षाचा पहिला दिवस आहे, तर मस्त अशी स्वामींच्या दर्शनाने आजच्या वर्षाची सुरुवात करणार आहे मी. तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये कंटिन्यू चला. तर मंडळी, आता आम्हाला रिक्षा मिळालेली आहे. भायंदर स्टेशनला जातो आम्ही आणि तिथून ट्रेन पकडणार. आणि इथे आज उभारलेला आहे भीमा कोरेगावमध्ये जे जवान शहीद झाले त्यांचा विजयस्तंभ. तर चला आपण स्टेशनकडे जाऊया आता. मालवणी बोललो काय नाही. तर मंडळी, आम्ही आता वसईला पोचलेलो आहोत आणि तिथून रिक्षा पकडलेली. तर माझ्या माहितीप्रमाणे मी गुगलला सर्च केलेलं, तर तिकडे शेअरिंग ऑटो असते किंवा बस पण जाते. परंतु आम्हाला इथे प्रायव्हेट रिक्षा मिळालेली आहे आणि ते बोलले की जवळपास अर्धा तास लागतो पोचण्यासाठी मठाजवळ. तर आणि 200 रुपये सांगितलेले आहेत. ठीक आहे, पुन्हा इकडे कुठे शोधत राहण्यापेक्षा मिळाली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत. बघूया. तर या प्रवासामध्ये तुम्ही सोबत आहे आमच्या. आणि हा जो मठ आहे तो प्रसिद्ध आहे, खूप लोक इकडे येतात आणि माझी पण कधीपासून इच्छा होती की श्रीजीतला इकडे घेऊन यायचं होतं म्हणून. तर आज चांगला नवीन वर्षाचा योग आलेला आहे पहिल्या दिवसाचा. तर आम्ही आता चाललेलो आहोत. तर तुम्हाला देखील दर्शन मिळेल स्वामी समर्थ महाराजांचं. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि श्रीजीत, आता तुला भूक लागली आहे? भूक लागली नाही? तो पण जरा खुश आहे कारण त्याला सारखं सारखं कुठे बाहेर फिरायला मिळत नाही ना, म्हणून. तर आता आम्ही चाललेलो आहे. आता वसई स्टेशनवरनं रिक्षा पकडलेली आणि आता प्रवास चालू झालेला. तर मंडळी, आता रिक्षावाले काका आहेत. तर त्यांना मी विचारलं आज गर्दी असेल काय, तर ते बोलतात की आज गर्दी असू शकते कारण आज 1 जानेवारी आहे आणि सर्व लोकांची अशी इच्छा असते की पॉझिटिव्ह वाईफने सुरुवात करावी आपल्या वर्षासाठी, नवीन वर्षासाठी. तर सगळी लोक येतातच दर्शन घ्यायला. तर आता बघूया जाऊन कसं काय ते सिच्युएशन असेल तिथे. आणि चांगलं वाटतं, म्हणजे बघू. मी यापूर्वी दादरच्या मठामध्ये गेलेली आहे माझ्या मैत्रिणीसोबत. दादरला जो आपला शिवसेना भवनच्या बाजूला मठ आहे तिथे. तर तिथे पण असं जरा जास्त वेळ नाही बसायला मिळालं मला. आम्हाला थोडी घाई होती, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो लवकर. परंतु आज बघूया कसा वेळ मिळतो आणि बघूया पुढे काय काय होतंय ते. मेला बदलेलं आहे लंडन किंग कार्निवल. 31st वाटते. इथे मस्त आकाश पाळणं पण आहे. रात्रीची गर्दी असते ना ते. तिकडे पलीकडे दिसते ते नाला सोपारा विरार असते. हां हां, मस्त असा रोड आहे. शांत आहे ते वातावरण. असं वाटतं की गावी आलं. इथे काहीतरी विकत आहेत, लोखंडाची भांडी. मस्त आहे. हा जो भाग बघतोय हा मिठागराचा भाग आहे. मला असं वाटतं की इकडे शेती करत असते. म्हणजे काकू म्हणाले की मिठागर असतं इथे, मीठ तयार होतं. आणि वसई ईस्टला पण आहे एव्हर्ड सँच्युरी.
मामांकडे जातो ना तिकडे पण तसंच आहे. तुला इकडे भूक लागलेली आहे. काय खातो तू? तू काय खातो? बिस्किट खातो गो बाई. त्याचं जेवण पण आणलेलं आहे आम्ही तसं. बघू आता कुठे चान्स मिळतो. खूप गर्दी असते नाही पाहिजे. काहीतरी म्हटलं ना की नाला दुपाराचा घाट गाव म्हणून येतो ते आहे घाट. तुमचं गाव इथेच आहे काय? बस आहे रत्नागिरी. हां रत्नागिरी. आम्ही प्रॉपर इकडे राहतो इकडेच. आपण जन्म आमचा इकडे रत्नागिरीतले कुठे? नाचणे. तुला माहिती आहे? नामते शिवाजीनगर आहे ना. आम्ही देवगडचे. तुमच्या पुढे इकडे घास गाव आहे. आला सोपाऱ्याला रोड जातो विरार स्टेशनला. आणि आता आपण इकडे भुईगावच्या दिशेने येतो. इकडे आतमध्ये पण भरपूर गाव आहेत ना सगळी. मस्त आमच्या गावी आल्यासारखं वाटतं ना. असं वाटतं हिंगड्यात चाललं. भुईगावला जाणारी बस पण आहे. निर्मळ नाला सोपारा भुईगाव बस. आता पेट्रोल काय पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो रिक्षामध्ये. आणि आता एक पुढच्या 10 ते 15 मिनिटामध्ये आम्ही मठामध्ये पोचलो. 5 मिनिटं. ओके 5 मिनिटात पोचलो. ठीक आहे म्हणजे तसंच जवळ आहे ना. एवढं काही लांब नाही वाटतं. ट्रॅफिक नाही मिळाली ना तर अर्धा तास लागतो. बरोबर ट्रॅफिक कुठे असते? अंबाडी रोड. आपण तिथून बाहेर पडलो ना मेन रोडला. तिकडे असते ट्रॅफिक असतो. म्हणजे ते काका म्हणतात की आज ट्रॅफिक नाहीये. आणि मधला वेळ आहे ना ऍक्च्युली. सकाळचं आणि संध्याकाळी ट्रॅफिक असतं. ट्रॅफिक नव्हतं त्याच्यामुळे आम्ही लगेच आलो. जवळपास 15 मिनिटच लागली असतील वाटतं स्टेशनवरून इथे यायला. तर आता आपण पोहोचू. बघू शकता मोठे मोठे बंगले सगळे. असं पण कॅथलिक लोक राहतात इथे. ते काका बरोबर गाव आहे भुईगाव. बघू शकता मस्त आहे. शांत आहे इथे. गावी आल्यासारखं वाटतं. कोकणात. हे पण कोकणच आहे. कोकणाचाच पट्टा येतो पण आपण तळ कोकणात जातो. बघू शकता इथे गर्दी आहे. तिकडून जायचं मठात. तिकडून जायचं. इकडून गर्दी आहे म्हणजे आज बोलतात की गर्दी आहे म्हणून पार्किंग दुसरीकडून. पार्किंग ह्या साईडला पण आहे पण हे आता हे का आता कसं त्या लोकांनी काय कळलं नाही. आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत पण एक जरा प्रॉब्लेम झाला कारण इकडे आज गर्दी असल्यामुळे पार्किंग किंवा आतमध्ये सोडत नाही आहेत रिक्षा. ते बोलतात खूप ट्रॅफिक आहे म्हणून. तर बघूया आता किती मिनिटं लागतात पोचायला. आणि बरीचशी लोक चालतच चाललेली पुढे. बघू आता बघू पोचतो आपण तिथे. बघताय तुम्ही सगळी माणसं तिकडूनच येतात बहुतेक. मस्त असं गावच आहे. हा पहिल्यांदा असं मुंबईमध्ये येऊन काहीतरी असं वेगळं वाटतंय. शहरापासून दूर मस्त घर आहे तिथे. तर मंडळी 5 मिनिटं चालल्यानंतर आपण आता स्वामी समर्थांच्या मठाजवळ पोचलेलो आहोत. तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तर इतर दिवशी इथे गाड्या देखील जातात परंतु सध्या 1 तारीखला ट्रॅफिक असल्यामुळे लोकांची खूप गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे ते गाड्या सोडत नाही आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता इथल्या ज्या ग्रामीण महिला आहेत त्या त्यांच्या शेतातली भाजी वगैरे इथे विकतात. तर इथे येणारी मंडळीसुद्धा त्यांच्याकडनं आवडीने भाजी घेतात कारण ही गावठी भाजी आहे. चांगल्या पाण्यामध्ये पिकवलेली, शेतीमध्ये पिकवलेली. आणि इथे मस्त असा हा बंगला आहे. इथे ख्रिसमसचं डेकोरेशन केलं आहे तुम्ही पाहू शकता.
तर चला आपण आता मठाच्या दिशेने जाऊया आणि हा एकदम मस्त रस्ता आहे. तर आम्ही आता इथे मठाच्या इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माणसांची किती गर्दी आहे. आणि इकडे आता ओटी घेणार. तर इथे 50 रुपयाला ओटी आहे आणि गुलाबाची फुलं आहेत, चाफ्याची फुलंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. ही लाईन इकडून फिरून तिकडून आलेली आहे, गोल 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 गोल. पण मला असं वाटतं पटापट सरेल. आणि इथे तुम्ही बघू शकता हा मठ. प्रचंड गर्दी आहे. पहिल्यांदाच एवढं बघते, म्हणजे इकडे मी पहिल्यांदाच आले. मंडळी आता जवळपास लाईन संपत आली आहे आणि इथूनच एंट्री आहे आपल्याला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. थोडीशीच लाईन लागली, कंटाळलेली आहे, त्याच्या झोपायचा टाईम झाला. तर मंडळी एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची की स्वामींच्या मूर्तीजवळ गेल्यानंतर किंवा त्या गाभाऱ्यात गेल्यानंतर तिथे बोर्ड लावलेले आहेत की इथे फोटोग्राफी करणं अलाउड नाही आहे किंवा व्हिडिओसुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही. तर त्यांची परमिशन घ्यायला लागते आणि त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारची देणगी तुम्हाला द्यायला लागते, तरच तुम्ही घेऊ शकता. तर हा मी बाहेरून तुम्ही दर्शन घेऊ शकता स्वामींचं. तर मंडळी आता आमचं दर्शन झालेलं आहे. स्वामींचं दर्शन घेऊन खूप छान दर्शन झालं आणि मन अगदी प्रसन्न झालं. परंतु तुम्हाला मी ते दाखवू शकले नाही. आणि ही जी लाईन पाहत आहे ही स्वामींच्या पादुकांचं जे दर्शन आहे त्याच्यासाठी आहे आणि इथून देखील तुम्हाला स्वामींचं दर्शन होऊ शकतं. तर खूप छान दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आता ते पादुकांचं दर्शन घेण्यासाठी त्या लाईनमध्ये उभे आहोत. ते झालं की मग आम्ही थोड्या वेळाने घरी जाणार आहोत. तर चला तुम्ही देखील दर्शन द्या. आमचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे बसले. व्यवस्थित झालं दर्शन, फक्त जरा घाई झाली. तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता इथे रांगोळीचे साचे देखील आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कुंकू आहे. तसेच हे जे दिसते ते दरवाज्यावर लावण्यासाठी पट्टी आहे, खूप छान आहेत हे. आणि हे 100 रुपयाला आहे, तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. आणि या ठिकाणी स्वामींची मूर्ती तसेच पुस्तकं देखील आहेत, तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता जाणार आहे तिथे महाप्रसाद आहे. ॲक्च्युली आज गर्दी असल्यामुळे तिथूनच सगळी लाईन बघू शकता. तिकडे पूजा भांडणार आहे. श्रीजीत कोण दिसतंय तुला? बुबू त्याची चप्पल. आज भरपूर गर्दी आहे. म्हणजे आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता बसरी स्टेशनला झालेलो. तर एक शेअरिंग रिक्षा मिळाली, तर त्यांनी 40 रुपये सांगितले प्रत्येक. आणि येताना आमचे 200 रुपये घेतले. ॲक्च्युली ते आतमध्येपर्यंत सोडणार होते म्हणून त्यांनी 200 रुपये घेतलेले, नाहीतर बाहेरपर्यंत ते बोलत होते की 150 रुपये. पण असं झालं की तिकडे भरपूर गर्दी होती आज मठामध्ये आणि पार्किंग नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी काही आतमध्ये सोडलं नाही आणि 200 रुपये घेतले. पण जाऊ देत, हरकत नाही. बघू, घरी पण बनवलेलं आहे जेवण. आणि हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये पण जाऊ शकतो. बघू कसं काय. आणि आता इकडे श्रीजीत पण आहे, त्याची ॲक्च्युली झोपायची वेळ झालेली आहे. तर बघूया आता कसं काय करायचं ते. थोड्याच वेळात आम्ही बघूया. वसई स्टेशनला पोहोचू आता. मंडळी आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि 3:30 वगैरे वाजले. तर तिकडून यायला आम्हाला ट्रेन वगैरे मिळाली, परंतु मी म्हटलं होतं की हॉटेलमध्ये वगैरे खाऊ, आम्ही जेवू. तर घरीसुद्धा होतं बनवलेलं जेवण, त्याच्यामुळे आम्ही काय हॉटेलमध्ये जेवलं नाही. आणि ॲक्च्युली तिकडे एवढं काही चांगली हॉटेल्स मला दिसली नाही, तर त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टच घरी आलो आणि आता थोडे फ्रेश वगैरे झालो. तर मला एक गोष्ट सांगायची आहे की म्हणजे वसई स्टेशनवरून हा मठ तर खूप अतिशय सुंदर आहे, एकदम मस्त ठिकाण आहे एकदम. आता आज कशी जरा गर्दी होती त्याच्यामुळे
काही जास्त वेळ तिथे थांबता आलं नाही. तो तुम्ही इतर दिवशी जर गेलात तर खूप शांत आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे. अतिशय निसर्गाच्या सानिध्यात असलेलं ते भुईगाव असं गाव आहे. बाजूलाच एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर भुईगावची चौपाटी देखील आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही कारण लहान बाळ होतं, माझा मुलगा होता. तर दुपारच्या वेळेला चांगलं नाही असं उन्हातून वगैरे. आणि आम्हाला घरी येऊन जेवायचं सुद्धा होतं, तर घरी येऊनच जेवलो आम्ही. आणि वसई स्टेशनवरून भुईगावचा हा मठ जो आहे हा 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. ट्रॅफिक वगैरे लागेल तर तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागू शकते. त्याच्यानंतर तुम्ही इथे जाण्यासाठी रिक्षाने वगैरे जाऊ शकता. बस पण असतात, परंतु बससाठी थोडंसं तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि रिक्षाचे घेतात 40 रुपये प्रत्येक सीटमागे. आणि डायरेक्ट जर गेलात तर 150 ते 200 रुपये घेतात. तुम्ही त्यांच्याशी बोलून घेऊ शकता, कसं ते म्हणजे बोलू शकता त्यांच्याशी, कमी जास्त होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे की या मठाजवळ ना थोडंसं खाण्यासाठी काहीतरी पाहिजे, हॉटेल्स वगैरे. म्हणजे अगदी असं आपलं पंजाबी स्टाईल किंवा त्या मोठ्या प्रकारची हॉटेल नाही, परंतु दुपारच्या वेळी कशी इथे वारंवार लोक येतच असतात. आता लोकांना माहीत पडले त्याच्यामुळे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरातून देखील या मठाला भेट देण्यासाठी येत असतात लोक. तर त्यांना दुपारच्या वेळेला खूप भूक लागते आणि भूक लागल्यानंतर एक म्हणजे व्यवस्थित चांगलं हॉटेल पाहिजे असेल तर तुम्हाला वसई स्टेशनलाच यायला लागेल. वसई स्टेशनलाच यायला लागेल. आणि माझं असं म्हणणं आहे की म्हणजे मला असं वाटतं की तिथे जर तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी काही स्नॅक्स सेंटर उघडलं तिथे, जसं की वडापाव, भजीपाव, म्हणजे 1-2 होते तिथे, परंतु अजून जर असतील, कारण एकाच दुकानावर खूप गर्दी झालेली मी पाहिली, तर असे जर वडापाव, भजीपाव किंवा भाजीपोळी केंद्र असेल, तसेच स्नॅक्स असतील काही, जे मेदूवडा, इडली, डोसा असं जर असेल तर खूप तिथल्या लोकांना रोजगार पण मिळेल. आणि जे भक्त जातात स्वामींच्या मठात तर त्यांना त्यांची देखील खाण्याची सोय होईल. तर मला असं वाटतं की तिथे असायला पाहिजे. तर माझा हा व्हिडिओ कोणी बघत असेल तर प्लीज तुम्ही काहीतरी करा त्याच्यासाठी. म्हणजे लोक लांबून येतात तर भूक लागते दुपारच्या वेळी. तर मंडळी असा आमचा 2025 या वर्षातला पहिला दिवस होता आणि खूप छान गेला दिवस. मस्त वाटलं जरा, फक्त थोडी धावपळ झाली. आणि असा हा आजचा दिवस होता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी आपली काळजी घ्या.